नमस्कार मित्रांनो. तर आता आपण चाललोय तुकाराम महाराजांचे टाळ जिथं आहेत त्या मंदिरात. खरं तर तुकाराम महाराज जेव्हा वैकुंठाला गेले होते त्याच्यानंतर 2-3 दिवसानंतर तुकाराम महाराजांचे टाळ या चिखलीमध्ये आले होते, टाळगाव चिखलीमध्ये. आज त्याच मंदिरात आपण चाललोय, कारण उद्या रंगपंचमी आहे. त्या रंगपंचमीच्या दिवशी तुकाराम महाराजांचे टाळ आले होते, त्यामुळे उत्सव आहे. तर त्याचीच तयारी आज तिथे चालू आहे. तर ते पाहण्यासाठी आपण आज जाणार आहोत. चला तर मग आजची तयारी पण तुम्हाला दाखवणार आहे आणि उद्याचा उत्सव, उद्याची मिरवणूक, त्याच्या मागचा इतिहास काय आहे, टाळ कसे आले, काय आले, हे प्रत्यक्षात तुम्हाला दाखवणार आहे. आणि खरं तर आपलं भाग्य म्हणजे तुकाराम महाराजांचे टाळ आज आपल्याला पाहायला मिळणार आहेत, ते मी तुम्हाला दाखवतो. चला तर मग जाऊयात टाळ मंदिराकडे. चला, आता आपण चिखली गावातून गाडीवरती आलेलो आहे आणि इकडं राजवाडा आहे. खरं तर खूप दिवसांपासून हा वाडा आहे. आतमध्ये जाण्याचा काही योग नाही आला. आणि त्याच्यासमोरच हे जे आहे मंदिर बघा, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, हेच ते टाळाचं मंदिर. इथे साफसफाई चालू आहे, उद्याची तयारी जोरदार चालू आहे. चला आतमध्ये बघूयात काय आपण काय चालू आहे ते. बघा तिथे रांगोळी काढायचं काम चाललेलं आहे आणि धावपळ चालू दिसते सगळी. बघा, संत तुकाराम महाराज यांचे टाळकरी अप्पा मल्हारपंत कुलकर्णी यांचं समाधी स्थळ आहे इथं. हे टाळ मंदिर. चला मी आता तुम्हाला मंदिराचा गाभारा दाखवतो की नक्की टाळ कुठं ठेवलेले आहेत. कृष्ण हरी, बघा हे मंदिर आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती. आणि हे बघा याच्यामध्ये जे आहेत ते तुकाराम महाराजांचे टाळ आहेत. हे जे दोन दिसतात आहे ना, ते मध्ये शंख ठेवलाय आणि इकडून एक टाळ आणि तिकडून एक टाळ, असे हे टाळ. हे टाळाचं मंदिर आणि हे टाळाचं गाव. खरं तर उद्या कार्यक्रम आहे आणि आता तयारी चालू आहे, पूर्वतयारी. आणि त्या निमित्तानंच आलेलो आहे आपण. बघू काय काय तयारी चालू आहे तेच बघणार आहोत. तर हे टाळ तुम्ही आत्ता पाहिले, ते उद्या त्याची मिरवणूक, खरंच खूप सुंदर अशी मिरवणूक निघणार आहे, ते पण उद्या तुम्हाला दाखवेल. हे बघा सभा मंडपामध्ये रांगोळी काढण्याचं काम चालू आहे. कोणती रांगोळी काढणार आहे हे पण मी तुम्हाला दाखवतो. तुकाराम महाराज भजनाला बसताना, हे बघा तुकाराम महाराज भजनाला बसतात, एका हातामध्ये विणा चिपळ्या वगैरे असतात, तशी ती रांगोळी काढण्याचं चालू आहे. हे बघा उद्या टाळांची भव्य आणि दिव्य मिरवणूक निघणार आहे आणि त्याच्यासाठी ही पालखी सजवलेली आहे. याच्यामध्ये टाळ ठेवून अख्ख्या गावांमध्ये उद्या मिरवणूक असणार आहे. त्यासाठी ही पालखी आता स्वच्छ केलेली आहे. खरं तर या मंदिरात खूप सारे पारायण आम्ही केलेले आहेत. म्हणजे मी आत्ता थोडे कमी झालेत. सुरुवातीला आई वडील यायचे, त्यांच्यासोबत यायचो मी. पारायण असेल, काकडा असेल, कीर्तना असेल, खूप सारं केलं. पण आता हा थोडं कामाच्या व्यापामुळे थोडं कमी झालं आहे. पण खरंच नशिबाने की तुकाराम महाराजांचे टाळ या मंदिरात आहेत आणि आज आपण उद्या कार्यक्रम आहे तर त्याच्या तयारीला पण आपण येतोय. म्हणजे याच्यापेक्षा भाग्य काय असणार आहे आपलं आणखी. सकाळचे 5:30 वाजलेत आणि आता टाळ मंदिरात पोहोचायचं. आज उत्सव आहे, तो पाहायला जायचं. तुम्हालाही आज तो टाळांचा उत्सव, तुकाराम महाराजांचा टाळ आलेला उत्सव मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग जाऊया टाळ मंदिराकडे. आता आलोय मंदिरात आणि आता इथे काकड आरती चालू आहे. सकाळी 4:30 ते 7 पर्यंत काकड आरती होते. चला तर मग मंदिरात बघूयात काय. हे बघा समस्त ग्रामस्थ टाळगाव चिखलीकर यांच्या वतीने काकड आरती चालू आहे. खरं तर मीही खूपदा काकड्यामध्ये हार्मोनियम वाजवलेली आहे, त्याच्यामुळं काकडा मला काय नवीन नाही आहे. ऑलमोस्ट जेव्हा काकडा चालू असतो तेव्हा मी गुणगुणत असतो, त्याच्यामुळे मलाही बऱ्यापैकी काकडा माहिती आहे. आणि हे बघू शकता खूप सारे भाविक तिथे काकड्यात चालू असताना बसलेले आहेत. आणि हे बघा तुकाराम महाराजांचे टाळ, बाहेर काकडा चालू आहे आणि इकडे आता अभ्यंग स्नानाची तयारी चालू आहे. मागे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे, त्यांचे आज अभ्यंग स्नान होईल आणि त्यानंतर टाळाचं पूजन होईल.
ही बघा तुकाराम महाराजांची रांगोळी लवकरच पूर्ण होणार आहे आणि खूप कष्ट घेतलेले आहेत ही रांगोळी काढण्यासाठी. पालखी सजवून मिरवणुकीसाठी सज्ज झालेली आहे. काकडा झाला, नाश्ता झाला की लगेच मिरवणूक निघणार आहे. हे बघा हेच ते मल्हारपंत कुलकर्णी जे की तुकाराम महाराजांच्या 14 टाळकऱ्यांपैकी एक होते आणि त्यांना तुकाराम महाराजांनी टाळ हे प्रसाद स्वरूप दिले. हीच त्यांची समाधी. आता त्या समाधीवरती जलाभिषेक होत आहे. ही बघा पूर्ण झालेली रांगोळी. खरंच खूप सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे आणि समोर मंदिराचा गाभारा तुम्ही बघू शकता. अभ्यंग स्नान झाल्यानंतर तुकाराम महाराजांची मूर्ती आणि विठ्ठल रुक्मिणींची मूर्ती कशी सजवलेली आहे आणि हे मल्हारपंत कुलकर्णी यांची समाधी देखील याच्यावरती पुष्पहार वगैरे अर्पण केलेले आहेत. आता आरती चालू झालेली आहे आणि आरती झाली की लगेच मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. श्री विठ्ठल तुकोबाराय तीर्थक्षेत्र टाळगाव चिखलीमध्ये आज पंचमीच्या दिवशी टाळगाव प्रसाद दिंडी ट्रस्ट मंडळाच्या वतीनं रंगपंचमीचा मुहूर्त साधून या ठिकाणी श्री संत तुकोबारायांनी श्री संत मल्हारपंत कुलकर्णी यांना जे टाळ दिलेले आहेत त्या टाळाची मिरवणूक टाळगाव प्रसाद दिंडी ट्रस्ट मंडळाच्या वतीनं या ठिकाणी सुरू होणार आहे. ह्या गावाचा इतिहास या ठिकाणी जगद्गुरू श्री संत तुकोबाराय वैकुंठगमनाच्या वेळी जात असताना आजूबाजूच्या गावांना गोधडी, टाळ आणि विणा या वस्तू निष्ठावान टाळकऱ्यांना देण्यात आलेले आहेत आणि त्याचाच एक कृपा प्रसाद टाळगाव चिखलीमधील श्री संत मल्हारपंत कुलकर्णी यांना टाळाच्या रूपाने तो प्रसाद मिळालेला आहे. आणि याची जाण ठेवून टाळगाव चिखली येथील ज्येष्ठ मंडळींनी या ठिकाणी टाळ मंदिराची निर्मिती केलेली आहे. आणि या टाळ मंदिरामध्ये तुकोबारायांचे मल्हारपंताला दिलेले टाळ आहे त्या टाळाचा रोज नियमाने अभिषेक होतो. अभिषेक झाल्यानंतर रोज नियमाने टाळाला तुकोबारायांना अखंड प्रमांड गोड पांडुरंगाला आई रुक्मिणी मातेला रोज नियमाने नैवेद्य दाखवला जातो. ही परंपरा टाळगाव चिखलीमध्ये जोपासली जात आहे. आज या टाळाची मिरवणूक पंचमीच्या मुहूर्तावरती सुरू होत आहे. श्री संत तुकाराम कन्या भगीरथी मातानी या दिवशी तुकोबारायांना शेवई आणि हा प्रसाद केला होता. त्यामुळे आजूबाजूच्या सर्व गावांना पंचमीच्या दिवशी शेवयाचा प्रसाद करण्याची 350 वर्षापासून आज 375 वर्ष झाली त्या प्रसादाची सेवा आजूबाजूच्या गावामध्ये चालू आहे. टाळगाव प्रसाद दिंडीच्या वतीनं आज टाळ मंदिरामध्ये तोच प्रसाद बनवला जाणार आहे. या ठिकाणी 10 ते 12 कीर्तन होईल. कीर्तन झाल्यानंतर तोच महाप्रसाद या ठिकाणी सर्व भाविकांना केलेला आहे. या ठिकाणी आता आम्ही बरोबर 8:30 वाजता या टाळाच्या मिरवणुकीला सुरुवात करत आहोत. ही मिरवणूक आमची इंद्रायणीच्या तीरावरती जे गुरु दत्तात्रेयचं मंदिर आहे त्याच्या शेजारी पिंपळाचं झाड आहे. त्या पिंपळाच्या झाडाखाली श्री संत मल्हारपंत कुलकर्णी त्या काळामध्ये भजन करीत होते
आणि त्या ठिकाणी टाळाचा प्रसाद त्यांना मिळालेला आहे. याची आम्ही अभ्यास करून आणि ज्येष्ठ मंडळाला विचारून आम्ही ही प्रथा गेल्या वर्षापासून चालू केलेली आहे. आता दिंडी टाळाच्या रूपाने त्या ठिकाणी जाईल. त्या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते टाळाचा अभिषेक होईल. अभिषेक झाल्यानंतर परत पालखी परत टाळ मंदिरात मध्ये येईल आणि त्या पालखीची सांगता होईल. चला आता दिंडीसाठी तयारी झालेली आहे. हे बघा पालखी चाललेली आहे. तुकाराम महाराजांचे टाळ देखील सज्ज केले जात आहेत. हे बघा आता तुकाराम महाराजांचे टाळ एका पेटीमध्ये ठेवत आहेत. ती पेटी घेऊन ती पालखीमध्ये ठेवण्यात येईल आणि मग त्याची नगर प्रदक्षिणा चालू होईल. चला ही दिंडी आता मंदिराच्या बाहेर आलेली आहे आणि आता ही राजवाड्यापासून पुढे सरळ सरळ हनुमान मंदिरापाशी जाईल. हनुमान मंदिरापासून तसंच उजवीकडे वळून खाली दत्त मंदिरापर्यंत जाईल आणि तिथेच दत्त मंदिराच्या शेजारीच एक पिंपळाचं मोठं झाड आहे. त्याच्या खाली मल्हारपंत कुलकर्णी भजन करायला बसायचे. तर तिथं हे टाळ जाणार आहेत आणि तिथं परत टाळांचा एक अभिषेक होईल आणि त्यानंतर परत हे टाळ माघारी टाळ मंदिरामध्ये आणले जातील. चला तर मग दिंडीच्या बरोबर आपण जाऊयात. आपण मगाशी जे ऐकलं की पिंपळाच्या झाडाखाली येऊन भजन करत होते, तर बघा हेच ते पिंपळाचं झाड, ज्या झाडाखाली मल्हारपंत कुलकर्णी येऊन भजन करायचे आणि इथं त्यांना टाळ प्रसाद म्हणून दिले होते. हाच तो पिंपळ. हे बघा आता अभिषेकासाठी टाळ पेटीतून बाहेर काढले जात आहे. टाळाचा अभिषेक आता थोड्या वेळातच चालू होईल. तुकाराम तुकाराम या नामघोषात हा अभिषेक होणार आहे आणि हे तुमचं आमचं सगळ्यांचं भाग्य आहे की हे आपल्याला पाहायला मिळते, अनुभवायला मिळतंय. चला आता अभिषेक पूर्ण झालेला आहे आणि आता तुकाराम महाराजांचे टाळ परत दत्त मंदिरापासून हनुमान मंदिर, विठ्ठल रुक्माई मंदिर आणि तिथून पुढे असंच आपल्या टाळ मंदिरामध्ये जाणार आहे. हे बघा आता दत्त मंदिरासमोर थांबलेले आहेत आणि इथं भजन चालू आहे. हे असं प्रत्येक मंदिरासमोर जाताना मला वाटतं 1, 2, 3, 4 मंदिरं लागतात. 4 मंदिरांच्या समोर थांबत थांबत तिथले अभंग घेतात. दत्त मंदिरासमोर दत्तांचा अभंग होतो. हनुमंताच्या इथं थांबल्यानंतर हनुमंताचा अभंग होतो. त्याच्यानंतर विठ्ठल रुक्माई मंदिर आहे, तिथं थांबल्यानंतर विठ्ठल रुक्माईंचा एखादा अभंग घेतात आणि त्यानंतर परत देवीचं मंदिर आहे, तिथं गेल्यानंतर देवीचा अभंग होतो. चला तर मग हे पण तुम्हाला मी दाखवतो. आता आपण चालत चालत आलो हनुमान मंदिराकडे. हे बघा आता ह्या टेम्पोच्या पलीकडच्या साईडला हनुमान मंदिर आहे. आता तिथं थांबणार आणि हनुमंताचा एक अभंग घेणार. त्यानंतर आता आलं विठ्ठल रुक्माई मंदिरासमोर. आता इथं विठ्ठलाचा एक अभंग चालू आहे, तो इथं विठ्ठलाचा अभंग घेणार आणि इथून पुढे परत आपण पुढे चालत जाणार. आता हे आलो आहे आपण देवीच्या मंदिरासमोर. संतोषी मातेचं मंदिर आहे. आता इथे देवीचा अभंग चालू आहे. पण टाळाच्या मंदिराच्या आधी आणखीन एक देवीचं मंदिर आहे, तिथे आता दिंडी थांबलेली आहे आणि आता तिथून टाळ मंदिरात आपल्या दिंडीची समाप्ती झालेली आहे.
रामकृष्ण रे. आज चिखली गावासाठी हा एक सुवर्णाचा योग आहे का. आपल्या चिखलीला जे टाळगाव चिखली नाव पडलं त्याचं सर्वभौम कारण असेल तर आजच्या पंचमीच्या दिवशी तुकोबाने आपल्या चिखलीवर एक कृपा केली. कृपा करण्याचं कारण चिखलीचे एक महात्मे मल्हारपंत कुलकर्णी यांचे टाळकरी होते. चाल म्हणण्याला त्यांना अत्यंत जीवाभावाचा जर टाळकरी असेल तर मल्हारपंत कुलकर्णी, आणि त्यांच्यासाठी काय द्यावं, एवढी सेवा केली तुकोबाची, काय द्यावं म्हणून वैकुंठाला गेल्याच्या नंतर तुकोबांनी आपल्या मल्हारपंत कुलकर्णीला टाळ प्रसाद म्हणून दिलेला आहे. आणि त्याचीच आज आपल्या गावाला आजच्या तिथीला प्राप्ती झालेली आहे. तो सोहळा आपला चिखली गाव मोठ्या उत्साहाने साजरा करतो. अजून एक त्याला एक दुसरं एक कारण आहे. रामायणामध्ये एक विषय माझ्या वाचनामध्ये गेलाय की राम ज्या टायमाला रावणाला मारून आला, ज्या टायमाला अयोध्येमध्ये प्रवेश केला, तीच सुद्धा हीच पंचमीचीच होती. असे अनेक शास्त्रीय कारण ह्या तिथीला आहेत. आणि आपल्या चिखलीमध्ये हा एक मोठा उत्सव साजरा करतो का, तर ह्या टाळगाव चिखलीचं मोठेपण ह्या टाळामध्ये येते. टाळ हे आपल्या चिखलीचं दैवत आहे. चिखली गावामध्ये प्रत्येकाच्या देवाऱ्यावर टाळाची पूजा केली जाते. मग टाळ हा चिखलीकरांसाठी किती प्रिय आहे. नुसता चिखलीसाठीच नाही, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये या गावाचं नाव टाळगाव चिखली म्हणून प्रसिद्ध आहे. हे तीर्थक्षेत्र आहे. नदीच्या इंद्रायणीच्या काठी वसलेलं आहे. कारण का इंद्रायणीच्या काठी जे क्षेत्र असतं त्याला क्षेत्रच म्हणतात. आणि हे भाग्य येतं. काही गावाला नदी नाही, ओढा नाही, त्याला क्षेत्र म्हणू शकत नाही. ह्या गावाचं हे भाग्य मोठे आहे की इंद्रायणीचा काठ मिळालाय, तुकोबाचे टाळ मिळाले आणि गाथेचा प्रसाद मिळालाय. गाथा ज्याच्याकडे गाथा त्याच्याकडे माथा, ज्याच्याकडे माथा आणि गाथा त्याच्या जीवनाची यशोगाथा झाल्याशिवाय कधीच राहणार नाही. हा आमच्या चिखलीकरांचा मोठा भाव आहे. रामकृष्ण. चला आता दिंडी झाली आणि आता हरिकीर्तन चालू झालेलं आहे. एखादा योगी जर मोठ्या अवस्थेला पोहोचताना स्वतःच्या आनंदामध्ये तो मग्न असतो, पण आपण घेत आपला आनंद समाजाला मिळावा ही संतांची भावना असते. पायांच्या प्रसादे काही बोललो विनोदे मज क्षमा करणे संती मोहे अंग भूत विनोदे मोया उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे. रामकृष्ण हरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. आज पुण्यक्षेत्र टाळगाव चिखली या गावामध्ये जगद्गुरु तुकोबरायांचे टाळ येऊन आज 375 वर्ष पूर्ण झाली. त्या प्रत्यर्थ सालावादप्रमाणे रंगपंचमीचा म्हणजेच टाळ पंचमीचा उत्सव आज टाळ मंदिरामध्ये सर्वांच्या सहभागाने आणि उत्साहाने या ठिकाणी पार पडलेला आहे. सकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत काकड आरती, टाळांचा पवमान अभिषेक आणि महापूजा झालेली आहे. तदनंतर टाळांची नगर प्रदक्षिणा आणि त्यानंतर 10 ते 12 यावेळेत कीर्तन आणि त्यानंतर शेवयांचा महाप्रसाद असं कार्यक्रमाचं नियोजन सालबादप्रमाणे झालेलं आहे. जगद्गुरु तुकोबरायांनी वैकुंठाला जाताना जे टाळ रूपी प्रसाद या गावाला दिला होता, त्या टाळ आपण आज या ठिकाणी पाहू शकतो. आणि हे ते टाळ मंदिर आणि या टाळ मंदिरामध्ये रंगपंचमीचा उत्साहामध्ये हा उत्सव या ठिकाणी साजरा झालेला आहे. रामकृष्ण.